साक्रीत डोडा या अंमली पदार्थ विरोधी नाशिक आणि साक्री पोलिसांची इतिहासातली सर्वात मोठी कारवाई। तब्बल 82 किलो 264 ग्रॅम डोडा अर्थात पॉपी स्ट्रॉ जप्त। तब्बल 82 किलो 264 ग्रॅम डोडा अर्थात पॉपी स्ट्रॉ जप्त करण्यात आलाय। या कारवाईत 12,33,960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। डोडा म्हणजे ते समजून घेऊ अफूच्या झाडाचा वाळलेला भाग। यात मादक घटक असल्याने त्याचा वापर नशेसाठी केला जातो आणि त्याची बेकायदेशीर विक्री व साठवण हा गंभीर गुन्हा आहे। विशेष म्हणजे धुळे जिल्ह्याच्या इतिहासातील ही अशा प्रकारची पहिली मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे, म्हणून अनेकांना डोडा म्हणजे काय ते माहीत नव्हते। गुप्त माहितीच्या आधारे नाशिक शहर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी कोंडाईबारी येथील समर्थ हॉटेल परिसरातून आरोपी मुकेश गोवर्धनराम बिश्नोई याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीनं साक्रीतील सुयोग कॉलनीतील घरात डोडा लपवून ठेवल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 82 किलो 264 ग्रॅम डोडा, 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम, वजन काटा आणि दुचाकी असा एकूण 12,33,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटचे राजस्थान कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। नमस्ते महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मनोहर पवार यांच्यासह भूषण चव्हाण, साक्री।